सांगितलं की माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. मुंबई ही महत्वाची आहे. कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल. आज काल सुद्धा बराच वेळ संध्याकाळनंतर सुद्धा मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा मुंबईचा, अशी आमची अपेक्षा आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक इथे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत चर्चा. आणि येत्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल. पण काही झालं तरी आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही, गोंधळ नाही. जे सध्या समोर काय महायुतीमध्ये जे काय चाललंय तसं आमच्याकडे अजिबात नाहीये. आमचं घर दोघांचं आहे. आता काँग्रेस नाहीये, त्यांना स्वबळ दाखवायचं आहे. शरद पवार साहेबांशी चर्चा होईल. पण मुख्य त्यातले जे मुंबईतले प्रमुख पक्ष आहेत ते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी, आणि ही आघाडीच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल आणि करत आहे. महाराष्ट्राला आणि मुंबईला जाग आणण्याचं काम ही आघाडी नक्की करेल. नक्की का नाही येणार? असं आहे की आतापर्यंत कितीतरी वेळा माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे एकत्र आले आहेत ना. डोम मधल्या पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र आले, एकमेकांच्या घरी गेलेत, चर्चेला बसलेत एकत्र बसून. याच्यापेक्षा तुम्हाला एकत्र येणं म्हणजे नक्की काय म्हणायचं? 5 जूनला शक्ती प्रदर्शन नक्की होईल. शक्ती प्रदर्शनाची तशी गरज नाही, हा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही. उगाच आपला दंडावरच्या बेडक्या दाखवायच्या तसं नाहीये. पण जेव्हा घोषणा होईल मेळाव्याची पहिल्या, तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल, याची मला खात्री आहे. अर्थात जागा वाटप आणि युतीची घोषणा ही कशा प्रकारे करावी, पत्रकार परिषदेत करावी की मेळाव्याच्या माध्यमातून करावी, त्याच्यावरती आमचा निर्णय आज होईल. राऊतसाहेब, शिवाजी पार्कवर सभेसाठी सर्वच पक्ष आग्रही आहेत. त्यात शिंदे शिवसेनेनेही महापालिकेकडे अर्ज केलाय, मनसेनं केला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय. तर सांगता सभा प्रचाराची ही शिवाजी पार्कवर व्हावी ही सगळ्याच पक्षांची इच्छा आहे. नाही, हे आता यांना बुडबुड यायला लागलेले आहेत. यापूर्वी शिवतीर्थावर अशा सभा फक्त शिवसेनाच करत आली प्रचाराच्या. मग सांगता असेल किंवा सुरुवात असेल, या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी? शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे त्यांना एकदा सांगावं. अमित शहानी पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही. तुम्ही अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहात, बरं का? तुम्ही अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहात. तुमचा नॅचरल जन्म नाहीये. चुनाव आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे. तात्पुरता जन्म आहे, लक्षात घ्या. तुमची व्यवस्था तात्पुरती आहे. त्याच्यामुळे शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे गर्जना करू नका.
दुसरे भारतीय जनता पक्ष त्यांनी कधी सभा घेतल्या शिवतीर्थावर? सांगावं ना. शिवतीर्थाशी संबंध हा ठाकरेंचाच आहे. त्याच्यामुळे आम्ही किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली मागणी जी आहे ही नैतिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या योग्य आहे. तर त्यांचा जागा वाटपाचा पहिला टप्पा पुढे गेलेला आहे. कोणाचा? भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा. ते अजून टप्पाच खेळतायत बरं का. त्यांना टप्प्यातच राहू द्या. बघा, शिवसेना जी त्यांची आहे डुप्लिकेट, महाराष्ट्राचं भाजपा युनिट त्यांच्याबरोबर कोणत्याही पद्धतीनं काम करायला तयार नाही.